आज नारळाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी असं ओलं नारळ आहे ना 1 वाटी घेतलेलं आहे. असे काप करून घेतलेले आहे. बघू शकता अशा प्रकारे छोटे काप करून घ्यायचे. यामध्ये 2 लसूण पाकळ्या, किंचित आलं, त्याचबरोबर कोथिंबीर. यामध्ये आता पुदिना टाकलेला आहे. पुदिना तसा जास्त टाका, जास्त छान फ्लेवर येतो. हे 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, तोडून घ्यायच्या अशा व्यवस्थित. यामध्ये अर्धा चमच मीठ टाकलेले आहे. 1 चमच लिंबाचा रस टाकलेला आहे. लिंबाचा रस टाकला नाही का मस्त याचा ग्रीन कलर राहतो, त्यामुळे लिंबाचा रस त्यामध्ये टाका. तर हे आपण हे नाही का वाटतं ना, आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. असंच आधी ड्रायच करूया, नंतर मग थोडं याच्यात पाणी टाकून अजून एकदम मिक्सर करून घेऊ. असे मस्त आपली पेस्ट झालेली आहे, एकदम बारीक केलेली आहे बघा. तुम्हाला हवं असेल असे पण खाऊ शकता, वाटलं असतं याला फोडणी दिली पण चालेल. तडका दिला ना तसं जास्त वेळ ही टिकते चटणी, त्यामुळे आपण याला तडका देऊयात. आता एका कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकलेले, यामध्ये मोहरी टाकायचं अर्धा चमच, 2-3 मेथी दाणे. थोडे तडतडले की यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. तडतडली आहे यामध्ये मिरची टाकूया, बेडगी मिरची, त्याचबरोबर जिरे. मस्त तडका वाजल्यात आपण हे बॅटर टाकूया. बघा अशा प्रकारे तडका देऊन झालेली आहे चटणी, मस्त रेडी झालेली आहे. तडका दिल्यानंतर जास्त वेळ टिकते, त्यामुळे असं तडका द्यायचा आणि ठेवायचं. मस्त आवश्यक यामध्ये पुदिना टाका, एकदम भारी लागते बघा चटणी. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा चटणी. कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.